नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा अभिनेत्या कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत की त्याने हास्यकल्लोळ, विनोद, भरमसाठ आनंद अशा वेगवेगळ्या भूमिकेत काम केलेलं आहे. त्याचबरोबर विदारक आणि काल्पनिक, त्याचबरोबर भावनिक अशा वेगवेगळ्या भूमिका त्याने बजावलेल्या आहेत आणि त्या सगळ्या भूमिकेत तो सरस ठरलेला आहे. आज आपण मकरंद मधुकर अनासपुरे म्हणजेच मक्या असं यांचं टोपण नाव, मकरंद अनासपुरेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. मकरंद अनासपुरे त्याचबरोबर त्यांचे सहकलाकार वेगवेगळे, त्यांच्या कुठल्याही कलाकारासोबत मिळून घेण्याची त्यांची ही प्रवृत्ती होती आणि त्यातूनच त्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं होतं. म्हणजे कॉमेडीचा बादशाह असं आपण त्यांना म्हणू शकू. ह्या पुढच्या जनरेशनचा म्हणजे 20व्या जनरेशनच्या जेही प्रेक्षक आहेत किंवा जेही युवक आहेत त्यांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. म्हणजे एक काळ होता दादा कोंडके, त्यांनी कॉमेडी खूप केली. त्यानंतर दुसरा जो काळ होता अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्याच्यानंतर जो काळ आला तो आला मकरंद अनासपुरे यांचा. तर आज मकरंद अनासपुरे यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. मकरंद अनासपुरे 22 जुलै 1963 बिडकीन येथे त्यांचा जन्म झाला. हे मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमातील अभिनेते आहेत. मराठवाडी बोलीच्या ढंगातील संवाद फेरींसाठी व विनोदी अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. म्हणजेच त्यांचा जो बोलण्याचा ढंग आहे तो ग्रामीण, विनोदी आणि मराठवाड्यात जी बोली बोलल्या जाते त्यांच्यावर त्यांचं चांगलंच वर्चस्व आहे आणि त्यांच्यामुळे सुद्धा त्या बोलीचा एकंदरीत विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतो. मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीच्या विनोदी अभिनेता आहे. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या, मात्र त्यांना भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्धीस पावले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा विनोदी अभिनय मात्र नक्कीच लोकांच्या मनावर प्रभाव टाकू लागला. गावखेड्याच्या भाषेला मकरंद यांनी घराघरात पोचवले. म्हणजे मी वरती जसं सांगितलं की मराठवाडी बोलीला त्यांनी घरापर्यंत पोचवलं. त्यांचा जो चांगला आणि प्रसिद्ध हा चित्रपट आहे गाढवाचे लग्न. गाढवाच्या लग्नापासून ते खूप 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 प्रसिद्धी पावले. त्याचबरोबर जी त्यांची बायको गंगी, तोही एक एकंदरीत चित्रपटाचा जो भाग आहे तिनेसुद्धा खूप प्रसिद्धी पावली. चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेते म्हणून मकरंद अनासपुरेकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केलेल्या आहेत. त्यांचे जे आपण चित्रपट बघूयात: सरकारनामा, वास्तव, सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव, खबरदार, कायद्याचं बोला म्हणजे कायद्याचं बोला, शुभमंगल सावधान, नाना मामा, गाढवाचं लग्न, खूप गाजलेला चित्रपट, जाऊ तिथे खाऊ, तुला शिकवीन चांगलाच धडा, अरे देवा, जबरदस्त, साडेमाडे 3, दोघात तिसरा, आता सगळं विसरा, ऑक्सिजन, फुल 3 धमाल, उलाढाल, दे धक्का, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली भूमिका बजावलेली आहे. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा हा चित्रपट तर खूप 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 गाजला. गोष्ट छोटी डोंगरा एवढी, 9 महिने 9 दिवस, निशाणी डावा अंगठा, मना सज्जना, बत्ती गुल, पॉवरफुल, खुर्ची सम्राटचा तर तुम्ही जर बघितलेला नसेल तर तुम्ही नक्की बघा. खुर्ची सम्राट 1, खुर्ची सम्राट 2 सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि तो खूप राजकीय लोक कशा पद्धतीने सामान्य जनतेचा छळ करतात किंवा सामान्य जनतेचा विश्वास उडवतात. त्याचबरोबर राजकारण किती स्तराला गेलेलं आहे की ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात असं करत करत शेवटी जी ती भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये मकरंद अनासपुरे डायरेक्ट CM पदाच्या खुर्चीला गवसणी घालतात. अगडबम, तुक्यात तुकविला, नाग्या नाचविला, हापूस, पारद, डावपेच, गुलदस्ता, 2 घडीचा ढाव, डॅबिस, तिचा बाप त्याचा बाप, 3 बायका फजिती एका, मला एक चानस हवा, कापूस कोड्याची गोष्टमध्ये त्यांनी चांगली भूमिका बजावलेली आहे. रंगापतंगा, शकून अपशकून, तो एक राजहंस, तिसरा डोळा, त्याच्या मागावर, शेजार, आमच्यासारखे आम्हीच, टूर, गंगूबाई नॉन मॅट्रिक, जिबीला काही हाड, तू मै, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, डॅबिस, यशवंत असे कित्येक त्यांनी चित्रपट केले. त्याचबरोबर त्यांनी बायोग्राफीवर आधारित चित्रपटसुद्धा केलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टरची भूमिका असलेला डॉक्टर तात्याराव लहाने हा चित्रपट त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर अनेक महानुभावांचे, महान व्यक्तिमत्वांचे जे चित्रपट आहेत त्याच्यातसुद्धा त्यांनी चांगल्या भूमिका बजावलेल्या आहेत. सामाजिक कार्यामध्ये
मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर 2015 मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्याबरोबर नाम फाउंडेशनची स्थापना केली.